जय शिवराय मित्रांनो. राज्यामध्ये पावसाचा जोर हा आता पुन्हा एकदा वाढणार आहे. 26 तारीख ही मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र अनेक भागांमध्ये आहे. पण आता कामाचं नियोजन आपलं असं चालू आहे, काही बऱ्याच जणांच्या सोयाबीन काढणं चालू आहे. तर बघा 26 तारीख ही पहाटपासूनच महाराष्ट्रामध्ये अनेक भागांमध्ये तो पाऊस दाखल होणार आहे. त्यात मराठवाडा एक नंबरला असेल. पश्चिम महाराष्ट्र जसं जसं सकाळ होईल तसं तो पावसाचा जोर वाढेल. आणि आजच्या 25 तारखेच्याही मध्यरात्रीपासून मराठवाड्यातल्या अनेक भागांमध्ये पाऊस ऍक्टिव्ह होणार आहे. नांदेडकरांना, पूर्व विदर्भकरांना संधी तर मिळालीच नाही आणि त्यांना मिळणारही नाहीये 2-3 दिवस तरी. 29 तारखेपासून संधी ही पूर्व विदर्भातल्या शेतकऱ्यांना मिळणार आहे. त्या संदर्भात आपण लाईव्ह मध्ये आजचा उल्लेख करणार आहे. ज्याने कोणी फॉलो केलं नसेल तर त्यांनी करून ठेवा. तुम्हाला लाईव्ह 7:30 वाजता फेसबुकवरती अवेलेबल असणार आहे. तुमचे कमेंट देखील तिथे घेण्यात येतील. वेळेवर दाखल झालेल्या शेतकऱ्यांच्या कमेंट आवर्जून आपण घेतोच आहे. मित्रांनो, जे काही मेंढपाळ आहेत, तुम्हाला पुन्हा पुराच्या पाण्याचे अलर्ट्स आहे. त्या अलर्टसाठी सुद्धा तुम्ही आज लाईव्हला, कारण की नागपूर पासून आता आजचा पाऊस सुरू होतोय. तर त्यामध्ये पूर्व विदर्भ बऱ्याच ठिकाणी 25 सप्टेंबरचा पाऊस आहेच. पण जसं जसं नाशिककर आहेत, छत्रपती संभाजीनगरकर आहेत, दक्षिण महाराष्ट्रातले सर्व जिल्हे, मराठवाड्यातले सर्व जिल्हे, खानदेशमध्ये बऱ्याच ठिकाणी उद्यापासून पावसाला ऍक्टिव्हिटी वाढते विदर्भासहित. 27-28 पूर्ण महाराष्ट्रामध्ये पाऊस दाखल होतोय. बऱ्याच ठिकाणी भाग बदलत तर काही ठिकाणी एकसारखा अतिवृष्टीचा पाऊस दाखल होतोय. त्या संदर्भात व्हिडिओज आपण दिलेले आहेत. मित्रांनो, लाईव्हची वेळ 7:30 वाजता आहे. ज्यांनी कोणी फॉलो करून नसेल ठेवलं तर करून ठेवा, कारण की नोटिफिकेशन तुम्हाला लाईव्ह फॉलो करणारा अगोदर मिळते आणि लाईव्हला तुम्हाला दाखल होता येते. त्यामुळे आज संध्याकाळी 7:30 वाजता 25 सप्टेंबरचा लाईव्ह आवर्जून पहा आणि काय प्रश्न असतील ह्या कमेंटमध्ये सुद्धा करून ठेवा, जेणेकरून मला ती लाईव्ह मध्ये घेता येईल. आपलं सोयाबीन काढून पूर्णपणे झालेलं आहे. अजूनही बऱ्याच ठिकाणी आपली सोयाबीन राहिलेली आहे. मात्र अशी संधीचं सोनं करण्यासाठी तुम्हाला वेळ त्या लाईव्ह मध्ये सांगितली जाईल. जय शिवराय, धन्यवाद.